अशा हजारो ॲड्स येतात. म्हणजे स्कॅमवाल्या आणि म्हणजे असे फेक प्रोडक्ट्स. तर मी ऑनलाईन तर ऑर्डर करायचंच बंद केलं. एकदा मी Adidas नाही Reebokचं काहीतरी होतं वेबसाईट. बघतोय त्याच्यामध्ये तर ते काहीतरी विचित्रच प्रकार आहे त्याचं, त्या वेबसाईटचं ॲड्रेस वगैरे आणि ते सगळं बनवून इंडियामधून विकतात. गव्हर्नमेंट झोपलेलं आहे. आणि Adidasचं एकदा आलं होतं. तर Adidas कोणतरी त्या हरियाणामधून कोणाच्यातरी घरातून चालवतो तो Adidasची वेबसाईट. ब्रँड वगैरे सगळं घेऊन. म्हणजे या देशामध्ये कशाचं काय त्याला काय अर्थच नाही आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करताय आणि ते पैसे म्हणजे ती बॅग ₹100 ची कुठून तरी चीनमधनं मागवून तो 2,000-4,000 ला Adidasच्या नावावरती विकतोय आणि हे प्रॉफिट आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट इज हॅपी टू टेक टॅक्स ऑन इट. अरे पण ते ते क ते चोरीचे प्रोडक्ट आणि हे ते कोण थांबवणार? ते कोणाचं काम आहे? ते पोलीस वगैरे. या देशाचं काय होणार देवाला माहिती.